पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषित केली होती, त्या योजनेच्या अंतर्गत आषाढीला आपण पहिली यादी घोषित केली होती। घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली आणि अगदी सिंपल अशा पद्धतीनं जे काही शेतकरी आहेत त्यांनी केवळ जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचं, कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही। अशा पद्धतीनं ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं। आज मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले आधार ऑथेंटिकेशन पूर्ण केले आणि त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम देखील जमा झाली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, जसं की आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे आधार ऑथेंटिकेशन झालेले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग झालेली आहे व ज्या शेतकऱ्यांचे आधार ऑथेंटिकेशन अजूनही पूर्ण नाही झाले त्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना माझं निवेदन आहे की लवकरात लवकर आपले आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करा आणि कर्जमाफीची रक्कम आपल्या खात्यात जमा करून घ्या। ज्या शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये काही त्रुटी किंवा चुका आढळल्या आहेत अशा शेतकऱ्यांची माहिती दुरुस्त केल्यानंतर त्यांची KYC होईल आणि त्यानंतर त्यांच्या खात्यात देखील कर्जमाफीची रक्कम जमा होईल। तर ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली KYC प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यात वर्ग होण्यास मदत होईल। व त्याचबरोबर पुढची यादी कधी येणार असा प्रश्न बहुतांश शेतकऱ्यांना पडत आहे, तर लवकरच पुढची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। जर तुमचे नाव या यादीमध्ये आले नसेल तर चिंता करू नका, तुमचे नाव पुढील याद्यांमध्ये नक्कीच असेल। त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, जेणेकरून तुमच्या शंकांचे निरसन होईल। आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका।